तुम्ही रोज येता का या गार्डनमध्ये? मी बघते तुम्हाला नेहमी. शारदाताईंना बघून गार्डनमध्ये नेहमी येणाऱ्या वंदनाताई त्यांना म्हणाल्या. शारदाताई पण त्या स्त्रीला बघायच्या, पण कधी बोलणं झालं नव्हतं. आज प्रथमच त्या त्यांच्याशी बोलत होत्या. शारदाताई उदास स्वरात म्हणाल्या, येते मी रोज बापडी. काय करणार, हल्ली वेळ जात नाही म्हणून थोडा वेळ येऊन बसते. घरी असतात सगळे, पण प्रत्येकजण आपापल्या व्यापात व्यस्त असतो. तो तिथे समोर दिसतोय ना, त्या बंगल्यात राहते मी. वा, खूप छान बंगला आहे तुमचा. खूप सुखासीन जीवन असेल नाही तुमचं? आता आहे हो तसं, पण पूर्वी मी बरंच काही भोगलं आहे. सांगेनच तुम्हाला नंतर. त्या दोघी एकमेकींशी नेहमी बोलू लागल्या. एक दिवस असाच पूर्वायुष्याचा विषय निघाल्यावर शारदाताई त्यांना म्हणाल्या, काय सांगू माझी कर्मकहाणी तुम्हाला. माहेरी माझ्या घरी तशी बरी परिस्थिती होती. सासरी गावी एकत्र कुटुंब होतं, परंतु यांच्या नोकरीकरता आम्ही शहरात आलो. ह्यांची नोकरी म्हणजे काय, मिलमध्ये कामगार होते. पैशांची नेहमी चणचण असायची. पदरात 3 मुलं, 2 मुले आणि 1 मुलगी. कधी हौस नाही, मजा नाही. कायम आपलं काबाड कष्ट करतच जीवन जगले. कसंबसं जीवन चाललं असतानाच एक दिवस मिलमध्ये यांचा अपघात झाला आणि यांना घरी बसावं लागलं. माझ्या संकटामध्ये आणखी भर पडली. पहाटेच लवकर उठून मी घरातलं सगळं करून मुलांना शाळेत पाठवायचे. नशीब यांना स्वतःचं स्वतः करता येत होतं, पण त्यांना सर्व हातात द्यावे लागायचं. त्यांना सर्व देऊन आवरून मी 4-5 घरी स्वयंपाकाचे काम करायला जायचे. 1-2 घरी मी धुणी भांडी पण करत होते. संध्याकाळी परत घरी आल्यावर होताच घरातला राबता. सर्व काम करून जीव मेटाकुटीला यायचा. रात्री 11:30च्या सुमारास हंतुरणाला पाठ टेकायला मिळायची. खूपच दयनीय अवस्था होती हो माझी. अजूनसुद्धा सगळं जसंच्या तसे आठवतं. वंदनाताईंना आश्चर्य वाटलं की अजून आपली यांची नीटशी ओळखही झाली नाही, तरी हा सगळा कष्टाचा पाडा आपल्याला का बरं वाचून दाखवत असतील. शारदाताईंची तीच तऱ्हा होती. त्यांनी आधी ज्या काय हालाफेष्टा भोगल्या ते त्या विसरू शकत नव्हत्या. आता खरं तर त्या खूप आरामशीर जीवन जगत होत्या. त्याचं समाधान मानायचं सोडून त्या जो कोणी भेटेल त्याला आपली पूर्वायुष्याची कर्मकहाणी सांगत बसायच्या. त्यामुळे आता सुख पायाशी लोळणं घेत असतानासुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर समाधान, आनंद कधीच दिसत नव्हता. ही कहाणी त्यांची धाकटी बहीण मला हिनेसुद्धा जेव्हा जेव्हा ती त्यांच्या घरी आली तेव्हा कोणाकोणाला सांगताना 5-6 वेळा ऐकली होती. एक दिवस अशी शारदाताईंची जुनी मैत्रीण त्यांच्या घरी आली होती. त्यावेळी त्यांची बहीण मालासुद्धा तिकडेच होती. ती मैत्रीण शारदाताईंना म्हणाली, वा शारदे, काय सुंदर घर आहे तुझं. नोकर चाकर, दारात गाड्या, खूपच सुखाचं आयुष्य तुझं. माझी नजर नको गं बाई लागायला. तिने हे बोलायचा अवकाश त्यांचा कष्टाचा पाडा त्यांनी तिच्याजवळ पण सुरू केला. यावेळी मात्र शारदाताईंनी सुरुवात करताच त्यांची बहीण मला लगेच त्यांना थांबवत म्हणाली, ताई, काय गं तुझी कर्मकहाणी तू सगळ्यांना सांगून सांगून कासावीस होतेस. हे बघ, कोळसा किती उघडला तरीही तो काळाच राहणार. ज्या गोष्टी घडून गेल्या त्याचं वाईट वाटून आता काय साध्य होणार आहे. त्यापेक्षा आता लाभलेल्या सुखाचा तू आनंद उपभोग. भाऊजींनी पण आयुष्यभर तुझ्या कष्टाची जाणीव ठेवली. दोन्ही मुलं आणि सुना पण तुझा खूप आदर करतात, प्रेम करतात तुझ्यावर. आणखीन काय पाहिजे तुला. तुझी नातवंड पण सारखं आजी आजी करतात. तुला सर्व नवीन गोष्टींची ओळख करून देतात. कुठे जायचं असेल तर गाडी आहे. हो गं, माझा वेळ जाता जात नाही, त्याचं काय करू. अगं, या गार्डनमध्ये सकाळी हास्य क्लब असतो, तिथे जायचं. तिथे गेल्यामुळे तुला दिवसभर ताजेतवाने वाटेल. ते वेड्यासारखे हात चेहरे करतात, तिथे काय जायचं. अगं, ते सगळे व्यायाम आहेत, त्यामुळे तुझी मरगळ निघून जाईल. इथे आजूबाजूला कोणी मैत्रीण असतील तर कधी सिनेमाला, नाटकाला, तर कधी फिरायला जायचं. आता तू मला शब्द दे की मागचं तू कधी बोलणार नाहीस आणि मी सांगितलेल्या पद्धतीने सकारात्मक जीवन जगायला सुरुवात कर आणि मग मला 10 दिवसांनी फोन करून सांग तुला कसं वाटतंय. अगं, या जगात कितीतरी बायका कष्ट सोसून अडचणीचा सामना करून दिवसभर हसतमुख चेहऱ्याने वावरत असतात. आपण आनंदी असलो की आपल्याला सारं जग आनंदी दिसतं गं ताई. आतून कुठेतरी शारदाताईंना मालाचं म्हणणं पटलं आणि त्यांनी मनाशी निश्चय केला की आता मागचं काही उगाळत बसायचं नाही. हे जीवन खूप सुंदर आहे, ते तसंच जगायला हवं. दुरून कुठून तरी गाणं ऐकू येत होतं, एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी. या कथेच्या लेखिका सीमा गंगाधरे.